जळगाव जिल्ह्यातील चोपाडा तालुक्यात विरावडे मालापूर रस्त्यावर शेतातून काम आटोपून घरी येत असणाऱ्या एका 12 वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिचा दगडाने ठेचून निर्घुण खून करण्यात आला। आरोपी मुकेश पुण्या बारेला वय वर्ष 22 यास पोलिसांनी अटक केली। चोपडा तालुक्यातील विरवाडा येथील एका शेतमजुराच्या 4 अल्पवयीन मुली स्वतःच्या शेतातून काम करून घराकडे परतत होत्या। त्यातील 13 वर्षीय मुलीला नराधमाने शेतात ओढून नेत अमानुष अत्याचार करून चेहरा दगडाने ठेचून खून केल्याची हृदयद्रावक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे। संशयित आरोपी मुकेश पुण्या बारेला मूळचा राहणार बालवाडी तालुका वर्ला जिल्हा बडवाने सध्या राहणार पाटचारीजवळ चोपडा यास पोलिसांनी ताब्यात घेतला। रात्री उशिरापर्यंत एलसीबी पथक, डॉग स्क्वॉड पथक, फॉरेन्सिक पथक, चाळीसगाव विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक, चोपडा विभागाचे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन तपासचक्रे फिरवत होते। घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह चोपडा उपजिल्हा रुग्णालयाकडे शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आला। यानंतर आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यात आले। काल शनिवारी सायंकाळी 4 ते 5 वाजण्याच्या सुमारास अल्पवयीन 4 बहिणी स्वतःच्या शेतातून काम करून घराकडे परतत होत्या। त्यातील 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला संशयित आरोपी मुकेश पुण्या बारेला यांनी पकडून वाघ्या नाल्याकडे ओढून नेले। अन्य तिघी बहिणी घाबरून गावाकडे धाव घेऊन गावामध्ये पोहोचल्या आणि घडलेला प्रकार सांगितला। घटना ऐकल्यानंतर गावातील 40 ते 50 लोकांचा जमाव जमून शेत परिसरात तिचा शोध घेत असताना सदरील मुलीचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत विरवाडे शेत शिवारातील भगवान गोटू पाटील यांच्या कपाशीच्या पिकात आढळून आला। ही वार्ता वाऱ्यासारखी गावात येऊन धडकताच गावावर मोठी शोककळा पसरली। याबाबत पोलीस सूत्रांना माहिती मिळताच फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले। काही तासातच संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले। रात्री उशिरापर्यंत पंचनामा करून मृतदेह चोपडा उपजिल्हा रुग्णालयाकडे शवविच्छेदन करण्यासाठी रवाना करण्यात आला। आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यात आले। घटनास्थळी अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक माळेश्वर रेड्डी, चाळीसगाव परिमंडळ पोलीस अधीक्षक कविता नेरकर, पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर, पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, पीएसआय एकनाथ भिसे, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वाल्टे यांनी भेट दिली। या प्रकरणी हामा सुमला बारेला यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस ठाण्यात आरोपी मुकेश पुण्या बारेला याच्याविरुद्ध भाग 5 भारतीय न्याय संहिता कलम 65, 66, 103, पॉस्को 4, 8 आणि 12 याप्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला। तर पुढील तपास पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर करत आहेत। मी पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे कार्यरत आहे। काल दिनांक 7/9/2024 रोजी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असताना चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका गावात पोलीस पाटील यांनी कळवले की एका मुलीवर अत्याचार करून तिच्यावर खून करण्यात आलेला आहे। त्यामुळे तात्काळ सदर घटनास्थळी रवाना झालो। घटनास्थळावरून त्या मुलीसोबत ती अशी घटना लक्षात आली की त्या मुलगी आणि तिच्यासोबत 3 बहिणी या शेतात काम करण्यासाठी गेलेल्या होत्या। शेतातून काम करून परत येत असताना गावाच्या अगोदर 1 किलोमीटर अंतरावर एक इसम त्या मुलीला आला आणि तिचा हात धरून तिला शेतात नेले आणि तिच्यावर अत्याचार करून तिचा खून करण्यात आलेला आहे। त्यामुळे वरिष्ठांना माहिती देऊन वरिष्ठांच्या आदेशाने सदर आरोपीचा शोध घेण्यासाठी एकूण 4 पथकं नेमण्यात आलेली होती। त्यात एलसीबीचे पथक, एक ॲडिशनल सरांकडचं पथक आणि डेप्युटी सरांचे पथक तसेच पोलीस अधीक्षक सर स्वतः हजर झाले आणि या पथकाने तातडीने आरोपीचा शोध घेऊन आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे व पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। चोपडा शहर पोलीस स्टेशनला BNS कलम 65, 66, 103(1) तसेच पोक्सो 4, 8, 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आज रोजी माननीय न्यायालयात पोलीस आरोपींना हजर करत आहोत। व पुढे मुलीचं वय एकूण 13 वर्ष 2 महिने आहे आणि तिच्यावर पोक्सो अंतर्गतही कलम लावण्यात आलेले आहे।